भय म्हणून काळजी घ्या म्हणाले तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसात पण मला सगळे खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते, आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, मात्र आम्हाला वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण आहे छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला पण काही घडायचंच नाही. मग मी शाळेत हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. शाळेत खूप हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला, दार उघडले तर अंधारात आला. तसं सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे दिलं. त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे दिलं. डोळ्याचे डॉक्टर म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात पण बिलामुळे गैरसमज होतात. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात पण बिलामुळे गैरसमज होतात. म्हणाले गरम वाफ घ्या. मग मी वाफ कुठे मिळते म्हणून एपीएमसी मार्केटमध्ये गेलो. तिथे कडक चेकिंग होतं. त्यांनी वडिलांचं SSC सर्टिफिकेट आणलंय का विचारलं आणि बायकोची जन्मतारीख विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची? तर तो म्हणाला अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात. त्याला दया आली आणि मग आत सोडलं. तो तिथं खूप गाळे होते. मग मला आ करायला सांगितलं. आ करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टॅक्स भरावाच लागतो, धावायचा टोल भरावाच लागतो. आपल्याला काहीच झालं नाही, आपल्याला काहीच झालं नाही. या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाही? तर म्हणालो बायको निघून जाण्याचा भय असतो, बायको निघून जाण्याचा भय असतो. रात्री सगळे नवरे चाचपून बघतात बायको एका निघून गेली. सगळे नवरे चाचपून बघतात बायको एका निघून गेली. त्यामुळे मला झोप चांगली लागते, झोप चांगली लागते. उलट मला डॉक्टरांनी जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्या. उलट डॉक्टरांनी मला जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्या. परवा तर पहाटे 3:30 सरकार पडलं, 3:30 सरकार पडलं आणि त्या 10 कोटी लोक दबले पण राज्यपाल छपरावर बसले. ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले पण उशीर आले. मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले. हल्ली सगळे हुशार झाले. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील, पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया, मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात. पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो. हल्ली बेकारी आहे त्यामुळे सगळे एकमेकांना विचारतात काही काम आहे का? मला MBA झालेले लोक सगळे भेटतात ना. मग मी त्यांना गवत काढायला का विचारलं. मी गवत काढायला का विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच होऊन गेलं. शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं. आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं. पण मी तर ऑफिसात असतो. मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या, एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या? आपलं काही दिवसासारखं नाही. रात्र पाणी घालत राहते मग दिवस आपोआप उगवतो दुसऱ्या दिवशी, दिवस आपोआप उगवतो दुसऱ्या दिवशी. वेळ कसा घालवायचा? मला खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळं लावून ठेवली. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजलेत, मग हॉलमध्ये किती वाजलेत, म्हणजे दिवसभर छान टाइमपास होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो. तो आठवडाभर चालूच राहतो. पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच, पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच. सकाळी छान गप्पा मारतात, सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणारं तरी कोण राहिलंय आणि ऐकणारं तरी कुठं कोण राहिलंय? बोलणारं तरी कोण राहिलंय, ऐकणारं तरी कोण आहे? मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती, मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं तर आपलं डोकंच फिरलं असतं, डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो. सर्वांना सांगितलं बेकारी वाढत चालली आहे. पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. पुढच्या एका पिढीनं लग्न केले नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं आणि वेळ लागल्यानंतर लिहून काढलं. परवा GA कुलकर्णी भेटले. म्हटलं वेळ कसा घालवता? तर म्हणाले मालिका बघत बसतो TV वरती. मग मात्र मला शहाण्या असल्यासारखं वाटायला लागलं, शहाणा असल्यासारखं वाटायला लागलं. नवे सरांच्या रौप्य महोत्सवी, शतकोत्तर रौप्य महोत्सवी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ व्यक्ती म्हणून पुन्हा आमच्या
मधुबाईंनी यावं आणि त्याला अध्यक्ष आमचे श्रीनिवासजी असावेत अशी मी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करतो. आणि ही पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचावी ही कळकळीची विनंती, तुम्हाला कळकळीची विनंती. धन्यवाद.